We'll open our Bibles to Galatians chapter 3 verse 1. O foolish Galatians, who has bewitched you? गलतीकरास 3रा अध्याय आणि पहिलं वचन. अहो निर्बुद्ध गलतीकरांनो, कोणी तुम्हाला मोह घातलेला आहे? Who has bewitched you? कोणी तुम्हाला मोहित केलेलं आहे? Do you feel like something invisible is holding you back? तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी अदृश्य शक्ती मला बांधून ठेवत आहे? Who has bound you? कोणी तुम्हाला असं बांधलंय, What बंधनात evil टाकलंय? power has bound you? काय अशी दुरात्म्यांची शक्ती आहे जी तुम्हा लोकांना बांधून ठेवते? कोणी फसवलं? कोणी मोह घातला? Some say, काही लोक I म्हणतात, used to be the head, मी मस्तक असायचो, but now I'm the tail. आता मी शेपूट झालोय. I work hard, मी कष्ट तर फार करतो, I try everything, सगळे प्रयत्न करतो, but पण nothing is working. कामच होत नाही. Every time you try to rise up, ज्या दर वेळेला तुम्ही वर यायचा प्रयत्न करताय, some evil power is pulling you down. काहीतरी वाईट शक्ती तुम्हाला खाली खेचत आहे. The Bible shows us बायबल आपल्याला दाखवतं that evil powers can fight against people. की वाईट शक्त्या लोकांच्या विरोधात लढू शकतात. That evil powers can fight against your destiny. वाईट शक्त्या तुम्हा लोकांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविरोधात लढू शकतात. That's why you are trying hard, but things are not happening. आणि म्हणून तुम्ही लोक खूप प्रयत्न करता, पण गोष्टी घडत नाही. The devil, सैतान he is the obstacle. सैतान अडचण घालत आहे. He can place obstacles in your path. आणि सैतान तुमच्या मार्गात अशा अडचणी घालू शकतो. There are witchcraft powers, चेटूक करणीचं काही सामर्थ्य असतं, there are curses काही शाप असतात, and evils that work and can block your progress. आणि काही दुष्टाई अशी असते की जी तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करू शकते. Sometimes in life, कधी कधी आयुष्यामध्ये the enemy uses people. शत्रू काही लोकांना वापरतो, He uses words आणि शब्द वापरतो, or even unseen powers किंवा अदृश्य सामर्थ्य सुद्धा to वापरतो, limit us. अशासाठी की आपल्याला मर्यादा पडावी आणि आपण मर्यादे पलीकडे जाऊच नाही. And he places barriers around your progress. आणि तुमच्या प्रगतीच्या पथावरती तो शत्रू येऊन अडचणी टाकतो. He blocks your promotion. तुमच्या बढतीला तो काहीतरी अडथळा करतो. He brings confusion in your home. तुमच्या घरामध्ये काहीतरी गोंधळ असा उडवतो की नाकी नऊ येतात. He steals your peace. तुमची शांती चोरून नेतो. But there is good news. पण एक चांगली बातमी आहे, The power of God देवाचं सामर्थ्य is greater महान आहे. than every evil power on this earth. या जगातल्या कुठल्याही वाईट शक्तीपेक्षा देवाचं सामर्थ्य महान आहे. Praise God. देवाला The धन्यवाद. power of God is greater than every evil power and divination on this earth. देवाचं सामर्थ्य या जगातल्या कुठल्याही वाईट दुष्ट करणी वगैरे करणाऱ्या कुठल्याही शक्तीच्या वरचं महान सामर्थ्य आहे. That's why you need to follow God. आणि म्हणून तुम्ही देवामागे चालायची गरज आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 91 verses 3 and 4, स्तोत्र 91 3 आणि 4, God will keep you safe from hidden dangers परमेश्वर तुम्हाला लपलेल्या धोक्यापासून सुरक्षित ठेवेल. and from deadly diseases. आणि महाभयानक रोगराईपासून परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवेल. God will cover you with his wings परमेश्वर त्याच्या पंखांनी तुम्हाला झाकेल. and you will be safe under his आणि care. परमेश्वराच्या काळजीखाली संरक्षणाखाली तुम्ही सुरक्षित राहा. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 54 verse 17, यशया 54 त्यातलं 17वं वचन, no weapon formed against you can ever succeed against you. तुमच्या विरोधात उभारलेलं एकही शस्त्र कधीही समृद्ध होणार नाही. Yes, it says, असं लिहिलेलं आहे. because कारण God is with you. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. That's why you have to trust in God. आणि म्हणून तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. Bible says बायबल म्हणतं in Exodus 14 verse 14, निर्गमाचा 14वा अध्याय 14व वचन, the Lord will fight for you परमेश्वर तुमच्या वतीनं लढेल and he will give you victory. आणि परमेश्वर तुम्हाला विजय देईल. Praise God. देवाला धन्यवाद. You don't have to fight. तुम्ही लढायची गरजच पडणार नाही. God will fight on your behalf. परमेश्वर तुमच्या वतीनं लढेल. God will stand by you. परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहील. You just trust on God. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा. You keep on seeking his face. तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करत राहा. Praise God. देवाला धन्यवाद. And I promise you, आणि मी तुम्हा लोकांना वचन देतो, your season of delay will be over. उशीर व्हायचा तुमचा हा जो काळ आहे तो संपेल.
Your season of death will be over. मृत्यूचा काळ संपून जाईल तुमच्यावरचा. Your season of evil powers are over. दुष्ट शक्तीचा काळ तुझ्यावरचा संपून जाईल. Because कारण God will take up the reins of your life. परमेश्वर तुझ्या आयुष्याचा लगाम त्याच्या हातात घेईल. Your breakthrough starts today. तुझी नवीन कोरी सुरुवात आज सुरू होत आहे. Your breakthrough is here today. तुझी नवीन कोरी सुरुवात आज इथे आहे. It will begin from here tonight. आणि इथून आज रात्री ती सुरुवात होणार आहे. Why? का? Because power belongs to God. कारण सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. No power of darkness. कुठलीही अंधकाराची शक्ती No spell. आणि कुठलाही पाश, No curse. कुठलाही शाप, No witchcraft. कोणी काही करणी चेटूक काही नाही. No evil altar is stronger than the power of God. कुठलीही दुष्ट वेदी देवाच्या सामर्थ्यापेक्षा सामर्थ्यवान नाहीच आहे. When God shows up, जर देव आला ना the devil vanishes. तर सैतान नाहीसाच होतो. When God shows up, जर देव आला ना the devil vanishes. सैतान नाहीसा होतो, गायब होतो, गायब. The devil may fight you, सैतान तुझ्या विरुद्ध लढायला येईल, but God's power will deliver you. पण देवाचं सामर्थ्य तुला सोडवेल. The power of the devil is limited, सैतानी सामर्थ्य मर्यादित आहे, but God's power is unlimited. पण देवाचं सामर्थ्य मर्यादेपलीकडचं आहे. The witchcraft power is temporary, चेटूक करणी हे सगळं सामर्थ्य तात्पुरतं आहे, but God's power is eternal. पण देवाचं सामर्थ्य सनातन आहे, अनंत काळचं आहे. The spell may try to hold you, तो पाश ते जाळं तुला धरून ठेवायचा प्रयत्न करेल, but the power of God will break it. पण देवाचं सामर्थ्य येऊन त्या पाशाला मोडेल. Praise God. देवाला धन्यवाद. You're going to see it tonight. आज रात्री तुम्ही हे लोक हे बघणार आहात. Every power of the devil will be broken tonight. प्रत्येक सैतानी सामर्थ्य आज रात्री तुटणार आहे. Every chains will be broken tonight. प्रत्येक साखळी आज रात्री तुटणार आहे. Every shackle will be broken tonight. प्रत्येक बंधन आज रात्री तुटणार आहे. Because Jesus carried your pain. कारण येशूने तुझ्या वेदना नेलेल्या आहेत. Jesus carried your curse. येशूने तुझा शाप नेलेला आहे. Jesus carried your sin. येशूने तुझं पाप नेलेलं He आहे. died for us. येशू आपल्यासाठी मेलेले And आहे. on the third day, आणि तिसऱ्या दिवशी He rose येशू again. परत जिवंत झालेले He आहे. is alive today. आज येशू जिवंत आहे. He paid the price of our disobedience. येशूने आपल्या आज्ञाभंगाची किंमत मोजलेली He आहे. defeated the power of sin. येशूने पापाचं सामर्थ्य पराजयी केलेलं He आहे. defeated the power of the devil. येशूने सैतानी सामर्थ्य पराजयी केलेलं Now आहे. anyone who trusts on Him आता जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल will be free. तो मोकळा होईल, Will be free. तो आजाद होईल. The struggle will end. संघर्ष संपतील, The curse will break. शाप तुटेल, Peace will return to your शांती heart. तुझ्या घरात आणि हृदयात परत येईल. Joy will fill your life. आनंद तुझ्या आयुष्याला भरभरून काढेल. You will have eternal life. तुला अनंत काळचं जीवन मिळेल. The curse cannot hold you when Jesus steps in. येशू आत आले की शाप तुला धरू नाही शकत. The enemy's power will collapse when God's power rises. देवाचं सामर्थ्य उठलं की सैतानी सामर्थ्य ढासळून पडेल. You are not powerless, my dear people. तुम्ही लोक सामर्थ्यहीन लोक नाही माझ्या प्रियानो. You have Jesus. तुमच्या सोबत येशू आहेत. You have the word of God. देवाचा शब्द तुमच्या सोबत आहे. You have prayer. तुमच्या सोबत प्रार्थना आहे. You can तुम्ही pray. प्रार्थना करू शकता And God will आणि answer. देव तुम्हाला उत्तर देईल. Bible says बायबल म्हणतं in John 8 verse 36, योहानाचा 8 अध्याय 36 वचन, if the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. You are no longer a slave of fear. तुम्ही भीतीचा गुलाम नाही आहात. From this day forth, आजच्या दिवसापासून you पुढे shall not fear. तुम्ही घाबरणार नाही. In the name of Jesus, येशूंच्या नावात you will walk in freedom in the name of Jesus. तुम्ही आजादीत चालणार आहात. येशूंच्या नावात You will walk in victory from today in the name of तुम्ही Jesus. विजयात चालणार आहात. येशूंच्या नावात You will walk in power from today in the तुम्ही name of Jesus. सामर्थ्यात चालणार आहात. येशूंच्या नावात I speak to your finances. तुमच्या आर्थिक आशीर्वादांना मी सांगतोय. Let the finances be opened for you in the name of Jesus. आर्थिक आशीर्वाद तुमच्यासाठी येशूंच्या नावात उघडू देत. Let your finances be released in the name of Jesus. आर्थिक आशीर्वाद तुमच्यासाठी येशूंच्या नावात येऊ देत. I speak to your promotion. तुमच्या बढतीला मी बोलतो. Let it come forth in the name of Jesus. येशूंच्या नावात तुझी बढती येऊ दे. I speak to your health. तुझ्या आरोग्याला मी बोलतो. Be restored in the name of Jesus. येशूंच्या नावात आरोग्यवान हो. The Lord is your shepherd. परमेश्वर तुझा मेंढपाळ आहे. You will not lack anything. तुला काही कमी पडणार नाही. Your breakthrough will not only come, it will stay with you. तुझी सुरुवात फक्त येणार अशी नाही तर कायम तुझ्या सोबत ती राहील. Your good season has come in the name of Jesus. तुझा चांगला समय येशूंच्या नावात आला. I cover you all in the blood of Jesus. तुम्हाला सगळ्यांना येशूच्या रक्ताखाली मी झाकत आहे. He will take you to a place where there will be no pain, no more tears. येशू अशा जागी तुम्हाला नेतील तिचे वेदना नाही, दुःख नाही आणि अश्रू नाही, Only joy. फक्त आनंद आहे. Praise God. देवाला धन्यवाद.